पॉडकास्टमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण चर्चा करणार आहोत शिवसेना ठाकरे गटाच्या अंतर्गत राजकारणाबद्दल। होय, आणि हे खूपच रोचक आहे। गेल्या काही निवडणुकांमध्ये अपयशानंतर आता पक्षात अंतर्गत मतभेद उफाळले आहेत। हे आपल्याला समज आहे। संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्यातील तणावाबद्दल चर्चा मोठ्या प्रमाणात चालू आहे। तुम्हाला वाटते का की हे मतभेद पक्षाला कमजोर करताहेत? अर्थात, विशेषतः प्रियंका चतुर्वेदीच्या चिडलेल्या आणि निघून जाण्याच्या घटनेनंतर हे स्पष्ट आहे की या बैठकीत काही खासदार नाराज होते आणि आदित्य ठाकरेही चिडले। तुम्हाला वाटते का की या प्रकारच्या वादामुळे त्यांच्या नेतृत्वावर परिणाम होईल? निश्चितच। आदित्य ठाकरे यांनी संजय राऊतांबाबत एक मोठा निर्धार केला आहे, जो या सर्व परिस्थितीत आणखी तणाव निर्माण करेल। हे सगळं हाय व्होल्टेज ड्रामा आहे। चला तर मग या बैठकीमधील वादळी इनसाइड स्टोरीचा विचार करूया। आदित्य ठाकरे राऊत वाद विकोपाला जात आहे का? आपल्याला याबद्दल अधिक माहिती पाहिजे। आपल्या श्रोत्यांना सांगण्याचे आहे, हे वाद तात्कालिक आहेत का की हे दीर्घकालीन समस्यांचे लक्षण आहेत? हेच पाहूया। प्रत्येक गोष्टीचं एक कारण असतं, आणि हे वाद पक्षाच्या भविष्यासाठी किती गंभीर आहे हे आपण चर्चा करणार आहोत। आणि आता आपल्या श्रोत्यांसाठी एक संक्षिप्त सारांश। शिवसेना ठाकरे गटातील अंतर्गत वाद, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यातील तणाव, आणि प्रियांका चतुर्वेदींचा चिडलेला क्षण। आपण यावर चर्चा करत राहणार आहोत, त्यामुळे आमच्या सोबत रहा। धन्यवाद। नमस्कार आणि आपल्या पॉडकास्टमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण चर्चा करणार आहोत शिवसेना ठाकरे गटाच्या